किसान योजनेचा हप्ता आज जमा होणार आहे। राज्यातील 92,71,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। देशातील 9,70,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,500 कोटी रुपये जमा होतील। पण वितरण आज होणार आहे आणि यावेळी राज्यातील एकूण 92,71,000 शेतकरी कुटुंबांना हप्त्याचं वितरण केलं जाईल आणि आज सर्व शेतकऱ्यांना एकूण 1,930 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा लाभ त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे। नमस्कार मित्रांनो, आजची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। नमो शेतकरी योजनेला मंजुरी मिळाली आहे का? पीएम किसानचा पुढचा हप्ता कधी येणार? आणि खरंच 4,000 रुपये एकाच वेळी जमा होणार आहेत का? सोशल मीडियावर सध्या एक मेसेज मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे। 6 मार्चला 20 जिल्ह्यांमध्ये 4,000 रुपये जमा होणार असा दावा केला जात आहे। पण हा दावा कितपत खरा आहे? सरकारने अधिकृत GR काढला आहे का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, 4,000 रुपये एकाच वेळी जमा होणार का? जर पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता आणि नमो शेतकरीचा 2,000 रुपयांचा हप्ता एकाच वेळी आला तर खात्यात 4,000 रुपये जमा होऊ शकतात। पण हे फक्त तेव्हाच शक्य आहे जेव्हा दोन्ही हप्ते एकाच तारखेला जारी केले जातील। आत्ताच्या घडीला अधिकृत संकेतस्थळावर 4,000 रुपये एकत्र जमा होणार असल्याची कोणतीही स्पष्ट घोषणा नाही। म्हणून सोशल मीडियावर फिरणारे मेसेज तपासून पाहणे गरजेचे आहे। काही पोस्टमध्ये असा दावा आहे की 6 मार्चला 20 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार। पण अधिकृत सरकारी आदेश म्हणजे GR प्रसिद्ध झाल्याशिवाय कोणतीही तारीख निश्चित मानता येत नाही। शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये। नेहमी अधिकृत वेबसाईट किंवा शासन निर्णय तपासावा। पात्रतेसाठी महत्त्वाचे मुद्दे: जमीन नोंदणी अद्ययावत असावी, आधार लिंक असणे आवश्यक, बँक खाते DBTसाठी सक्रिय असावे, eKYC पूर्ण असावी। अनेक शेतकऱ्यांचे पैसे eKYC न केल्यामुळे अडकतात। अधिकृत पीएम किसान वेबसाईटला भेट द्या। बेनिफिशरी स्टेटसवर क्लिक करा। आधार किंवा मोबाईल नंबर टाका। स्टेटस तपासा। महत्त्वाची अट: पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांची eKYC पूर्ण आहे, जमीन नोंद व्यवस्थित आहे, आधार आणि बँक खाते लिंक आहे, त्यांच्याच खात्यात पैसे जमा होतात। अनेक वेळा शेतकरी पात्र असतो पण eKYC अपूर्ण असण्यामुळे हप्ता थांबतो। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण पहिल्या भागात नमो शेतकरी आणि 4,000 रुपयांच्या चर्चेची सत्यता पाहिली। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, पीएम किसानचा पुढचा हप्ता नेमका कधी येणार? मित्रांनो, पीएम किसान योजनेअंतर्गत दरवर्षी 3 हप्ते दिले जातात। पहिला हप्ता एप्रिल ते जुलै, दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर, तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च। आता सध्या कोणता कालावधी सुरू आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे। जर आपण मार्च महिन्यात असू तर हा तिसऱ्या हप्त्याचा कालावधी असतो, म्हणजेच या काळात 2,000 रुपये जमा होण्याची शक्यता असते। पैसे उशिरा का येतात? कधीकधी खालील कारणांमुळे हप्ता उशिरा येऊ शकतो: बँक खाते निष्क्रिय असणे, आधार सीडिंग प्रॉब्लेम, जमीन रेकॉर्डमध्ये तांत्रिक अडचण, राज्य सरकारकडून पडताळणी प्रलंबित। म्हणून पैसे न आल्यास घाबरू नका। 4,000 रुपये शक्यता कशी? जर पीएम किसानचा 2,000 आणि नमो शेतकरीचा 2,000 एकाच वेळी जमा झाला तर 4,000 रुपये खात्यात दिसू शकतात। पण दोन्ही योजना वेगवेगळ्या आहेत, त्यांचे निधी वेगवेगळे आहेत आणि तारखा देखील वेगवेगळ्या असू शकतात। म्हणून एकदम 4,000 रुपये येणार असा दावा खात्रीशीर नसतो। शेतकऱ्यांनी काय करावे? पीएम किसान अधिकृत साईटवर स्टेटस तपासा, eKYC पूर्ण करा, बँक खाते सक्रिय ठेवा, आधार लिंक तपासा। आपण पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, आता आपण सगळ्यात चर्चेत असलेल्या मुद्द्यावर येऊया। 6 मार्चला 4,000 रुपये जमा होणार का? 20 जिल्ह्यांची यादी खरंच जाहीर झाली आहे का? शासन निर्णय म्हणजे GR अधिकृतपणे प्रसिद्ध झाला आहे का? 6 मार्च तारीख, सत्य काय? सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर पोस्ट व्हायरल होत आहेत। काही व्हॉट्सअप मेसेजेसमध्ये दावा केला जातो की 6 मार्चला पैसे जमा होणार। पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारकडून अधिकृत पत्रकार परिषद, वेबसाईट अपडेट किंवा GR प्रसिद्ध झाल्याशिवाय कोणतीही तारीख निश्चित मानता येत नाही। सरकारी योजना जाहीर करताना साधारणपणे ही प्रक्रिया असते: अधिकृत घोषणा, शासन निर्णय, निधी वितरण आदेश, DBT प्रक्रिया सुरू। जर यापैकी कोणतीही गोष्ट अधिकृतरित्या जाहीर नसेल तर तारीख निश्चित समजू नये। GR म्हणजे काय? GR म्हणजे गव्हर्नमेंट रिझोल्यूशन, म्हणजेच शासन निर्णय।
जेव्हा राज्य सरकार कोणताही आर्थिक निर्णय घेते तेव्हा त्याचा लेखी आदेश काढला जातो. तो आदेश म्हणजे GR. GR शिवाय मोठ्या प्रमाणात निधी वितरण होणे शक्य नसते. म्हणून शेतकऱ्यांनी GR क्रमांक आणि अधिकृत वेबसाईट तपासणे आवश्यक आहे. अफवा का पसरतात? व्ह्यूज वाढवण्यासाठी, सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी, अपूर्ण माहितीवर आधारित पोस्ट. म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने जबाबदारीने माहिती पडताळून पाहणे गरजेचे आहे. 20 जिल्ह्यांची यादी, खरी की अफवा? काही पोस्टमध्ये असा दावा आहे की याच 20 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार. पण सरकारी योजना सामान्यतः सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी लागू असतात. विशेष परिस्थितीत टप्प्याटप्प्याने वितरण होऊ शकते, परंतु त्याबाबत स्पष्ट आदेश दिला जातो. जर अधिकृत यादी प्रसिद्ध झाली नसेल तर अशा दाव्यांवर विश्वास ठेवू नये. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग. जर तुमच्या खात्यात हप्ता आला नसेल तर नेमकं काय करायचं? घाबरायचं नाही. बहुतेक वेळा तांत्रिक कारणांमुळे हप्ता अडकतो. चला पाहूया 5 मोठी कारणे आणि त्यांचे उपाय. eKYC अपूर्ण. जर eKYC अपूर्ण असेल तर हप्ता थांबू शकतो. उपाय: अधिकृत PM किसान वेबसाईटवर जाऊन OTP किंवा CSC सेंटरमार्फत eKYC पूर्ण करा. आधार सीडिंग समस्या. बँक खात्याशी आधार लिंक नसेल तर DBT फेल होऊ शकते. उपाय: तुमच्या बँकेत जाऊन आधार लिंक तपासा. NPCI मॅपिंग स्टेटस विचारून घ्या. जमीन नोंद पडताळणी प्रलंबित. राज्य सरकारकडून जमीन नोंदणीची पडताळणी सुरू असल्यास पैसे थांबू शकतात. उपाय: तलाठी कार्यालयात जाऊन नोंद तपासा. चुकीची बँक माहिती. IFSC कोड, खाते क्रमांक चुकीचा असल्यास ट्रान्सफर फेल होतो. उपाय: अधिकृत पोर्टलवर जाऊन बँक डिटेल अपडेट करा. अपात्रता. काही वेळा खालील कारणांमुळे नाव वगळले जाऊ शकते. सरकारी नोकरी, आयकर भरणारा व्यक्ती, चुकीची माहिती. सोशल मीडियावरील कोणत्याही तारखेवर किंवा रकमेवर लगेच विश्वास ठेवू नका. नेहमी अधिकृत घोषणा आणि शासन निर्णय तपासा. मित्रांनो, 4000 रुपये येऊ शकतात, पण दोन्ही योजना हप्ता एकत्र आल्यासच. सध्या कोणतीही अधिकृत तारीख जाहीर नसल्यास अफवांवर विश्वास ठेवू नका. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत ही खरी माहिती नक्की पोहोचवा.